काँग्रेसच्या गुंगी गुडिया टीकेवर सीएम फडणवीसांचं जशास तसं उत्तर म्हणाले, बदनाम होय तो. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा खांद्यावर घेत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. अशातच आता काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केलेला आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापलेलं आहे. राष्ट्रवादीसह एनडीएच्या नेत्यांकडून काँग्रेसवर सडकून टीका केली जाते. सुनेत्रा पवारांवरून विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटलंय, मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, त्यांना कोणी विचारत नाही. त्यामुळे बातमी देण्यासाठी अशा पद्धतीचं विधान केलं जात आहे. बदनाम होय तो हे, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं त्यांची कार्यवाही सुरू आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत एवढ्या खालच्या स्तराला जाणारे हे आपल्याला आता पहिल्यांदा पाहायला मिळत आहेत. मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. सर, नीट पेपर फुटीनंतर राज्यामध्ये एमपीएससीचे पेपर फुटले, हा सगळा प्रकार पुढे आणत रोहित पवारांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशन सुद्धा दिले जाते. मी कुठलेही प्रेझेंटेशन वगैरे आज बघितलेलं नाही, पण यापूर्वी त्यांनी ज्यावेळेस आरोप लावले त्यावेळेस त्याचं उत्तर स्वतः एमपीएससीने दिलेलं आहे. आणि एमपीएससीने त्या संदर्भात जरी 3 महिन्यांनी आरोप झालेला असला तरी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस चौकशीची मागणी स्वतः एमपीएससीने केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.